नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर मृणालिनी खैरनार, यशोरत्न हॉस्पिटल नागपूर. तर मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेऊया प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला होणाऱ्या उलट्या आणि मळमळबद्दल. तर यामध्ये ह्या का होतात? तर सुरुवातीच्या महिन्यामध्ये म्हणजेच पहिल्या 3 महिन्यांमध्ये शरीरामध्ये बीटा एसीजी म्हणजेच ह्यूमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपिन हे हार्मोन वाढायला सुरुवात होते. या हार्मोनमुळे तुम्हाला उलटी आणि मळमळ या गोष्टींचा त्रास वाढू शकतो. हे हार्मोन जे आहे हे पहिल्या 3 महिन्यामध्ये वाढत राहते. पहिल्या 3 महिन्यांनंतरनं हे स्टेबल व्हायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्हाला उलटी मळमळचा त्रास हा 3 महिन्यानंतरनं कमी जाणवायला सुरुवात होतो. मग हे पहिल्या 3 महिन्यांमध्ये कसं कमी करायचंय? तर यासाठी तुम्ही जेवणामध्ये तिखट आणि तेलकट पदार्थ वर्ज्य करा. त्याचबरोबर थोड्या-थोड्या अंतरावरती तुमचं जेवण ठेवा. थोडं-थोडं खा. एकदम जाणार नाहीये तुम्हाला. थोड्या-थोड्या अंतरावरती थोडं-थोडं खात राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाणी हे जास्त प्रमाणामध्ये पिणं गरजेचं आहे. जर तुम्हाला पाणी जात नसेल, तर स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही लिंबू सरबत किंवा नारळ पाणी तसंच एखादं ज्यूस हे तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही लिंबू आणि आलं जवळ ठेवा. याच्या वासामुळे सुद्धा बऱ्याच वेळा मळमळचं प्रमाण कमी होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतरनं कोरडं अन्न म्हणजेच बिस्किट किंवा कोरडा टोस्ट हे तुम्ही खाऊ शकता. याने पित्त जिरण्यासाठी सुद्धा मदत होते. त्याचबरोबर रात्री झोपताना थंड दूध घ्या. या सर्व पर्यायाचा वापर करून सुद्धा जर तुम्हाला उलटी मळमळ कमी होत नसेल, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.